नमस्कार, मी मंजिरी. MBTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक बेरोजगार युवकांना MIDCतील कंपन्यांमध्ये नोकरीस प्राधान्य मिळण्याच्या संदर्भात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची घेतली भेट. दरम्यान झाली सकारात्मक चर्चा. शहरातील 2009 नंतरच्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यास झाली सुरुवात. मंगळवारी खारघर येथील मंदिरावर झाली कारवाई. नेरूळमध्ये उद्भवली पार्किंगची समस्या. मंगळवारी भाजपाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी MIDCचे प्रादेशिक अधिकारी यांची भेट घेतली. दरम्यान नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक बेरोजगार युवकांना MIDCतील कंपन्यांमध्ये नोकरीस प्राधान्य मिळण्याच्या विषयाबाबत ही बैठक झालेली आहे, ज्यात सकारात्मक चर्चा झाल्याचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे. मंगळवारी भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी MIDCचे प्रादेशिक अधिकारी देवरे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक बेरोजगार युवकांना MIDC औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्राधान्याने नोकरी द्यावी हा विषय होता. उक्त कंपन्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांच्या भरतीसाठी 5% आरक्षण असूनही यावर अंमलबजावणी केलेली नाही. या भेटीदरम्यान लवकरात लवकर या आरक्षणाअंतर्गत शहरातील स्थानिक युवक आणि महिलांना संबंधित कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी अशी मागणी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे. दरम्यान प्रादेशिक अधिकारी देवरे यांनी असोसिएशनच्या प्रतिनिधींना यासंबंधित एक रिपोर्ट पुढच्या बैठकीत सादर करण्यास सांगितलंय. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलंय. आम्ही गेल्या वेळी एक पत्र व्यवहार केला होता आम्ही आणि कृषी समितीने की इथे जे स्थानिक मुलं आहेत, प्रकल्पग्रस्त मुलं आहेत, तर आज एवढी मोठी ठाणा आणि तळोजा MIDC आहे. त्या MIDCच्या मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री वगैरे आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तर इथे अनेक वेळा नोकरभरती होते. पण इथे नेमकंच स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना तिथे प्राधान्य दिलं जात नाही किंवा आम्ही कुठेतरी नेते कमी पडतो. तर आम्ही आज सगळेजण बसलो आणि सगळ्या त्यांच्या अधिकारी MIDCचे अधिकारी आणि असे सगळे बसून आता पुढची नेक्स्ट मीटिंग होईल, त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण त्या डाटा देतील की कुठल्या स्मॉल इंडस्ट्रीमध्ये IT मध्ये किती, आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रात किती मुलं पाहिजे. त्याप्रमाणे नव्या मुंबईमध्ये जे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्या मुलांच्या नोकर भरतीसाठी आजची ही बैठक होती आणि अतिशय उत्तम प्रकारे ही मीटिंग झालेली आहे. आणि मला वाटतं निश्चितच की नोकरी संदर्भात आज जो बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला भेडसावत आहे. जर या देशातली बेरोजगारी आणि महाराष्ट्रातली बेरोजगारी हटली तर या चोरी वगैरे, हे जे मुलं ड्रग्स वगैरे घेतात, हे सगळा प्रकार कमी होईल आणि नोकर भरतीसाठीच आमचा जास्तीत जास्त इथे प्राधान्य आहे. आणि आज चांगली मीटिंग झालेली आहे आणि नेक्स्ट मीटिंग जी आहे त्यावेळी त्याच्यामध्ये कमीत कमी 20-25 तरी सुरुवातीला ही मुलं लागली जातील आणि आमचं तेच उद्दिष्ट आहे की लोकांच्या हाताला जास्तीत जास्त काम यावं. त्याचप्रमाणे महिलांना कसं काम देता येतील संघटित महिला करून आणि त्यांच्या हाताला सुद्धा कसं रोजगार मिळेल आणि त्या स्वतःच्या पायावर कशा स्वयंभू उभ्या राहतील त्यासाठी आमचा प्रयत्न. ते आजारी होते, आता येतील, नेक्स्ट मीटिंगला येतील. ही सुरुवात होती, त्यांचे प्रतिनिधी होते, सुरुवात आहे. आणि काही अडचणी असतील कारण प्रत्येकाला दिलेली तारीख ही बरोबर असते नसते, पण आता पुढची जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी वगैरे यांच्याबरोबर सुद्धा मीटिंग घेणार आहोत. ते सुद्धा प्रशिक्षण देतात स्मॉल स्किलचं इंडस्ट्रीचं, तर त्यांनाही आम्ही बोलवणार आहे. म्हणजे यांची सुरुवात आहे आणि सुरुवात एक चांगली झाली, तोडगा निघाला नाही, त्याच्याचसाठी आजची मीटिंग आहे. आणि आजच्या या मीटिंगमध्ये आम्हाला तरी वाटतं की आम्ही जवळजवळ 80% आम्हाला एक वाटायला लागलं की याच्यातून काहीतरी एक चांगला मार्ग निघेल. आणि येत्या काळात अधिवेशनात देखील आपण काही हा अधिवेशनामध्ये ह्या प्रश्न असतील, प्रकल्पग्रस्तांचे असतील किंवा स्थानिक लोकांचे असतील, भूमिपुत्रांचे, त्या प्रश्नांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांच्या GR वरती 1-2 दिवसात आमची बैठक आहे. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर मी चर्चा करून मग प्रकल्पग्रस्तांना बोलून आम्ही त्याच्यात निर्णय घेणार आहोत. पण GRचं काम सुद्धा लवकरात लवकर होईल अशी आमची शासनाकडनं अपेक्षा आहे. या बैठकीत भाजप नगरसेवक सुनील पाटील, विजय घाटे, प्रकल्पग्रस्त नेता डॉक्टर राजेश पाटील, नवी मुंबई भाजपाचे युवक उपाध्यक्ष रणजित नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर राजेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. MIDC कार्यालयामध्ये ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, तलोजा इंडस्ट्रियल असोसिएशन, तलोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशन, या सगळ्यांच्या या इंडस्ट्रीजच्या युनियन्सबरोबर आपले इथले रिजनल ऑफिसर आहेत देवरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. बैठकीचा मुद्दा हाच आहे की ज्या इंडस्ट्रीज ह्या ठिकाणी सुरू आहेत
या इंडस्ट्रीजमध्ये सध्या प्रकल्पग्रस्तांचा टक्का किती आहे? कारण त्यांच्या प्राथमिक करारनाम्यामध्ये 5% प्राधान्यक्रमानं प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये घ्यायला पाहिजे हे नमूद आहे, परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी होत नाही. 1999चा जो पुनर्वसन कायदा आहे त्याच्यामध्ये तर त्याच्याहून पुढे जाऊन सांगितलेलं आहे की 5% ते 50% प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रमाने नोकरी घेतलं पाहिजे. दुर्दैवानं ह्या ठिकाणी ह्या उद्योगांमध्ये त्या पद्धतीची नोकर भरती केली जात नाही आणि हाच मुद्दा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आज बैठक झाली. त्या बैठकीच्या अनुषंगानं ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीचे सुद्धा काही अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील त्यांनी समजावून घेतले आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगानं मंत्रालय लेवलवर किंवा त्या संबंधित त्या विभागामध्ये त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये चर्चा करू शकतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील त्या प्रयत्नशील आहेत. परंतु मेन मुद्दा त्या ठिकाणी हाच होता की इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जी नोकर भरती आहे ती नोकर भरती इथं झाली पाहिजे आणि त्यासाठी खास बैठक झाली. इंडस्ट्रियल असोसिएशनचे विविध असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा झाली. ही चर्चा 2-3 टप्प्यांमध्ये होणार आहे. तर पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी इंडस्ट्रीजची माहिती आणि त्याच्यामध्ये असलेला नोकरदार वर्ग आणि मग त्या ठिकाणी पर्सेंटेज प्रकल्पग्रस्तांचा आहे की नाही, ज्या शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी आहेत त्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काय नक्की नोकर भरती होऊ शकते याचा अंदाज पुढच्या बैठकीमध्ये हेच असोसिएशन आणि आपले MIDCचे अधिक प्रादेशिक अधिकारी त्या ठिकाणी मांडणार आहेत. अशी 2-3 टप्प्यांमध्ये हा विषय त्या ठिकाणी घेतला जाईल. आता या बैठकीमुळे आणि आमदार मंदाताईंच्या प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळणार हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MBTV. नवी मुंबईतील 2009 नंतरच्या धार्मिक स्थळांवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार या कारवाईला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत मंगळवारी खारघर येथील मंदिरावर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय टॅक्सी स्टँड आणि रिक्षा स्टँडवर देखील ही कारवाई झालेली आहे. नवी मुंबईतील 2009 नंतरच्या धार्मिक स्थळांवर कारवाईचे आदेश न्यायालयाने यापूर्वीच यंत्रणांना दिले होते. त्यानुसार धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यास नवी मुंबईत सुरुवात झाली आहे. याच अंतर्गत मंगळवारी खारघर परिसरातील मंदिरावर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय टॅक्सी स्टँड आणि रिक्षा स्टँडवर देखील कारवाई करण्यात आली. ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मुदत वाढवण्याविषयी सिडको अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली. मुळामध्ये आपण पाकिस्तानमध्ये राहतो का, आज अशी परिस्थिती झालेली आहे. मुंबईमध्ये मतांसाठी SRA स्कीम राबवली जाते. त्या झोपड्या नियमित केल्या जातात का, तर त्या कोणातरी एका नेत्याची मक्तेदारी असते, वोट बँक असते म्हणून. परंतु हिंदू धर्मियांचं एक आस्थेचं स्थान म्हणून लोकांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून थोडासा हिस्सा बाजूला करून ही मंदिरं इथं आज उभारलेली आहेत. परंतु कुणीतरी एखादा याचिकाकरता उच्च न्यायालयात जातो. आमचं म्हणणं आहे का जी मंदिरं रस्त्याच्या मध्ये असतील, रहदारीस अडथळा असेल, अशी मंदिरं आपण निष्कासित करावी किंवा काही मंदिरांमुळे पुढे भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो. अशी मंदिरं निष्कासित करण्यासाठी आम्हीसुद्धा आपल्यासोबत असू. परंतु जी पुरातन मंदिरं आहेत ही केवळ उच्च न्यायालयाच्या आदेशापोटी आम्ही निष्कासित करून सिडको ही आपली जबाबदारी ढकलण्याचं काम करत आहे. माझं म्हणणं असं आहे का 2009 का यावी, कारण आपण मुलामध्ये जेव्हा नवीन शहरं वसवतो त्यावेळेला आपल्या प्लॅनिंगने जर प्रत्येकाला 1-2 गुंठाचे प्लॉट आपण विकसित करून मंदिरांच्या नावाने निविदा मागवल्या असत्या तर आज ही मंदिरं इथं वसली नसती. आपल्या नियोजन शून्य कारभारामुळे आज ही नागरिकांनी आपल्या आस्थेपोटी ही मंदिरं इथे बनवलेली आहेत. पुढची भूमिका मी मागच्या 23 तारखेला सिडकोच्या MD साहेबांना पत्र दिले. सर्व राजकीय पक्षाचे नेते, मंदिर समितीचे विश्वस्त आहेत यांच्या एक आपण बैठक बोलवावा. आपल्या रहदारीचा जो अडथळा असेल तो दूर करण्याचा यातून प्रयत्न होईल आणि एक सामुपचाराने चांगला निर्णय घेता येईल. परंतु तेवढाही वेळ सिडकोकडे नाहीत. त्याच बोर्ड मिटिंगमध्ये असतात, कुठे असतात आणि राजकीय हेवेदावे असल्यामुळे हा कुठेतरी षडयंत्राचा बली होतो असं दिसतं. आमचं म्हणणं असं आहे का जे आमच्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे, ज्या जागेचं आम्ही ऑडिट करू आर्किटेक्चरकडनं आणि त्याच्यातनं आम्ही त्यांना आमचं म्हणणं मांडून देऊ का जे आम्ही मंदिरांसाठी जागा वापरलेली आहे, जसं आपण सोशल सर्व्हिसमधून जे प्लॉट आपण भूखंड देता, जो चार्ज घेता, समजा एखादी शाळा असेल किंवा कुठल्या जरी सार्वजनिक कार्यक्रमासाठी, त्या पद्धतीने मंदिरासाठी तुम्ही शुल्क आकारा, ते शुल्क भरण्यास आम्ही तयार आहोत. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV.
नेरूळ पश्चिम स्टेशन परिसरात पार्किंगची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे दुतर्फा वाहने उभी असतात. अशात वाहतूक कोंडी होऊन कधी कधी अपघाताची शक्यताही वाढलेली आहे. याकडे प्रशासनाचं मात्र संपूर्णतः दुर्लक्ष आहे. नवी मुंबईत विविध समस्या उद्भवल्या आहेत. अशातच नेरूळ पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगची समस्या उद्भवली आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येतात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. कधी कधी वाहने चालवताना त्रास झाल्याने अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण होते. सिडकोने केलेल्या पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. दुतर्फा वाहने उभी केल्याने प्रशासनाचे दुर्लक्ष आणि वाहन चालकांना कायद्याची भीती नसल्याची गंभीर परिस्थिती या ठिकाणी उद्भवली आहे. आता याकडे अधिक गंभीर होऊन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मला असं वाटतं की सिडकोने एक सेवा द्यायला पाहिजे की एक ठिकाणी आता रेल्वे स्टेशन आहे त्याच्या एक साईडला पार्किंगचं लॉट करायला पाहिजे. बहुतेक केलं पण असेल. मग पब्लिकला असं म्हणजे कसं बोर्ड लावायला पाहिजे स्ट्रिक्टली. हां पार्किंगची व्यवस्था केली पण पुरत नाही. काय वाटतं? पुरत नाही पण तसं म्हणजे एक्स्ट्रा कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे जरा. म्हणजे कॅपॅसिटी वाढवलं की आता कसं जनसंख्या वाढत चालली. नेरूळमध्ये पहिलं तर एकदम गाव होतं, काही नव्हतं एवढं. तेव्हा तेवढं छोटासा एरिया पण भरपूर व्हायचे. पण आता कसं झालं आहे की छोटासा एरिया नाही पुरत. आता सगळ्यांकडे बाईक आहे, सगळ्यांकडे गाड्या आहेत. प्रॉपर त्यांना एक जागा दिली पाहिजे पार्क करायला. आणि जर ऐकत नसतील तर त्यांना काहीतरी हे करावं लागेल, कारवाई त्याच्यावर काहीतरी केली पाहिजे. देखो यहाँ पे सबसे पहली बात बच्चों लोगों को बहुत तकलीफ होती है जब ये गाड़ी पार्किंग करते हैं. स्कूल जाने के रोड क्रॉस करने के टाइम पे बहुत सारा एक्सीडेंट भी होता है यहाँ पे. तो पब्लिक को थोड़ा सोच के सही जगह पे पार्किंग करना चाहिए. ओके. और यहाँ पे बस स्टॉप भी कुछ तो रूल बनाना चाहिए, कुछ तो सिडको ने भी इसमें ध्यान देना हाँ चाहिए. सिडको ने भी ध्यान देना चाहिए बाबा यहाँ पे पार्किंग नहीं करना चाहिए. ओके. अगर वो कुछ कार्रवाई करेंगे तो शायद वो कुछ हो सकता है, पार्किंग का यूज़ हो सकता है. हाँ छोटे छोटे बच्चे लोग बेचारे स्कूल जाते हैं, पार्किंग नहीं कर सकते. यहाँ पे बस स्टॉप है, कोई ओल्ड एज पर्सन रहता है वो बराबर से क्रॉस नहीं कर पाता है, सब हॉर्न बजाते हैं, सब तकलीफ में आते हैं. तो पब्लिक को सोच के पार्किंग करना चाहिए. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. नोटाबंदीच्या निर्णयानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवलं आहे. या निवडणुकीत जे मंत्री चांगली कामगिरी करणार नाहीत त्यांना काढून टाकण्यात येईल असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते आणि या कठोर निर्णयाचा परिणाम निवडणूक निकालांमध्ये दिसतोय. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलंय. नोटाबंदीच्या निर्णयानंतर झालेल्या निवडणुकीत मिळालेले हे यश भाजपासाठी अतिशय महत्त्वाचे होते. या निवडणुकीत जे मंत्री चांगली कामगिरी करणार नाहीत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता, अशी माहिती समोर येते. खुद्द पंतप्रधान मोदींनी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घातल्याने भाजप नेत्यांनीही ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली. मोदींच्या कठोर आदेशाचा परिणाम निवडणूक निकालांमध्ये दिसून आलाय. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका भाजपसाठी अतिशय महत्त्वाच्या होत्या. पण नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. नोटाबंदीनंतर सध्या आठवड्याला बँक खात्यातून आपण 24,000 रुपये काढू शकतो, पण आता तुम्ही आठवड्याला 28,000 रुपये काढू शकता. पण त्यासाठी मात्र तुम्हाला बँकेत नव्या चलनातील नोटा जमा कराव्या लागणार आहेत. बँकेमध्ये नव्या नोटा जमा करण्याचे प्रमाण वाढावे, तसेच 500 आणि 2,000 रुपयांच्या नव्या नोटा जास्तीत जास्त वापरात याव्यात, यासाठी RBIने बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. सध्या आठवड्याला बँक खात्यातून 24,000 रुपये काढता येतात. आता तुम्ही आठवड्याला 28,000 रुपये काढू शकता. पण त्यासाठी तुम्हाला बँकेत नव्या चलनातील नोटा जमा कराव्या लागतील. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये जमा केले, त्यातील 6,000 रुपये जुन्या नोटा आणि 4,000 रुपये नव्या नोटांच्या स्वरूपात असतील, तर तुम्हाला आठवड्याला 28,000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल. पण जुन्या नोटा जमा करणाऱ्यांवर बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 24,000 रुपयेच आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा MVTV. नमस्कार.